बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक गणपत जाधव लिखित कथा घोंगारा. उन्हानं माणसाच्या जीवाची घालमेल होत होती. भर दुपार मावळतीकडे चाललेली. जळत्या सूर्याच्या धगीनं प्रत्येक जीव आतून बाहेरून भाजून निघत होता. सावलीतही अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. घरात, झाडाच्या सावलीत कुठंही बसावं तर उन्हाच्या झळा अंगावर धावत होत्या. पंख्याची हवासुद्धा गरम लागत होती. अब्दुल म्हातारा कसला 50-55 वयाचा, पण खंगल्यामुळे जक्क म्हातारा दिसत होता. त्यो पत्र्याच्या शेडमध्ये तळमळत होता. आरात टाकल्या मटणाच्या तुकड्यासारखं त्याचं अंग भाजून निघत होतं. अंगातलं काढून हातात घेतलं होतं. कमरेची लुंगी सारखी निसटते म्हणून तिला गाठ मारलेली. उघडा बंब अब्दुल खोल गेल्या डोळ्यांनी बाहेर बघत होता. पण बाहेरच्या उन्हानं डोळे दिपत होते. डोळ्यांच्या खोबणीत गेलेली बुबुळं भेसूर दिसत होती. अंगावरची हाडं उठाळून आली होती. उन्हानं तापल्या पत्र्याची उष्णता त्याच्या हाडापर्यंत भिडत होती. काय करावं, तो नुसताच बाजल्यावर वळवळत होता. या धगाट्यानं जीव जातोय की काय? पण जगण्यापेक्षा अल्लानं आपल्याला आत्ताच उचलावं असं त्याला मनोमन वाटत होतं. बसल्या जागेवरूनच तो ओरडू लागला मोठमोठ्यानं. बराच वेळ झाला. त्याचा आवाज पत्र्याच्या शेडमध्ये घुमत राहिला, पण त्याच्याकडे कोणी लक्षच दिलं नाही. त्यानं दरवाजातून बाहेर नजर टाकली, पण त्याच्या डोळ्यावर अंधारीच आली. त्यानं बुबळांवर पापण्यांची टोपणं झाकली. ओरडून खोकलाही लागला. बसल्या जागी त्यानं चुळबुळ केली. बाजल्याच्या दोऱ्या त्याच्या शरीरात रुतत होत्या. आपल्याकडे कुणीही लक्ष देत नाही असं बघून तो शिव्याच द्यायला लागला. घाण, विचकट. आता मात्र शेडच्या बाहेरून बायकांचा आवाज येऊ लागला. म्हातारा कानाचं हरिण करून ऐकू लागला. कितने दिन गुनरख में सड़ता है लेकिन मरता नहीं. इसे लाज अबरू नहीं. घर में औरतें हैं फिर भी गंदी गंदी गालियां देता है जानवर. तो आवाज ऐकून त्याला प्रचंड राग आला. तो आणखी मोठ्यानं शिव्या द्यायला लागला. त्याच्या हातापायात बळ होतं तोपर्यंत त्याच्यासमोर उभं राहायची कुणाची टाप नव्हती. बाहेर तोंड वाजवणाऱ्या पोरी त्याचा आवाज आला की स्वयंपाकघरातल्या कोपऱ्यात स्वतःला दडवून घेत होत्या. पोरं शब्द पडू देत नव्हती. आता मात्र त्याच्या शब्दाला किंमत राहिली नव्हती. तरीही तो जीव खाऊन ओरडला. अरे मर गए क्या साहब? कितनी देर से चिल्ला रहा हूं. ए मर हरामी, तेराच काम है क्या हमको. धाकट्या सुनेचा आवाज त्याला ओळखून आला. ए रंडी, इधर आ, इधर आ, तेरा गला काटूंगा बैल की तरह. वय झालं. शरीर मृत्यूच्या दारात केविलवानं होऊन बसलं, पण त्याच्या अंगातले रग काही कमी झाले नव्हते. सासऱ्यानं आपल्याला रंडी म्हटलं याचा सुनेला राग आला. ती चवताळून शेडच्या दारात आली. म्हाताऱ्याकडे हात करून मोठ्यानं ओरडू लागली. बहू को रंडी बोलता है, जल्लाद की औलाद कहीं का. पापी, जिंदगी में कुछ अच्छा नहीं किया इसलिए पड़ा है गुनरख में. सुनेचं बोलणं ऐकून म्हातारा गप्प बसला. किती जरी त्वेषानं लढलं तरी आपण जिंकणार नाही हे त्याला कळून चुकलं होतं. आयुष्यभर आपण पापच केलं. पैसा कमावला, जमीन जुमला, गाडी, बंगला. बंगल्यातल्या गादीवर कूलरच्या हवेत सर्वजण झोपत होते. अब्दुल मात्र या गंजक्या पत्र्याच्या शेडमध्ये. याआधी या शेडमध्ये जनावरांची कातडी ठेवत होते. दुखण्यात झोप लागत नाही, उठताही येत नाही. झोपून झोपून पाठ दुखते. कुणीतरी धरून संडासला न्यावं लागतंय. कुणी नाही आलं तर जाग्यावरच संडास. दारात तनातना करणारी सून निघून गेली.
हताशपणे तो धगीनं जळणाऱ्या पत्र्याकडे बघत बसला. एवढ्यात एक पोरगं पळत आलं. त्यानं म्हाताऱ्याकडे बघितलंही नाही. बाजल्याच्या पायाशी ठेवला जर्मनचा तांब्या घेऊन पळालं. थोड्या वेळानं घाईघाईतच हेंदकळ त्याला अर्धा तांब्या घेऊन आत आलं. त्यानं तांब्या आदळलाच. आदळल्यावर त्यातलं आणखी पाणी सांडलं. म्हाताऱ्याला राग आला. खरं त्याला लघवीला जायचं होतं, पण पोरगं पाणी घेऊन आलं होतं. हे सुवारकी अवलाद, म्हातारं मोठ्यानं ओरडलं. पण ते ऐकण्याआधीच पोरगं बाहेर पळून गेलं होतं. म्हाताऱ्याला जाणवलं, आता आपण मसनातून बाहेर पडतोय. ज्याचं नाव चुकूनही आपण घेत नाही त्याचं नाव घेतलं. लघवीनं रंजीला आलेल्या म्हाताऱ्याला पोट फुगलेलं असतानाही घोटभर पाणी प्यावं वाटलं. रोजच असं. मत्तीला कुणी येत नाही, मग बाजल्यावरच हागणं मुतणं. डोळ्यातल्या पाण्याला वाट करत म्हातारा संडास कापडानं पुसायचं. कधी कधी संडासनं भरलेली बोटं बाजल्याच्या पाईपवर पुसली होती. वाळून आता त्याची नक्षी बनली होती. हाग्या मुताच्या दुर्गंधीनं दुसरा माणूस शेडमध्ये डोकावत सुद्धा नव्हता. थोरला मुलगा कधीतरी यायचा, म्हातारला बाहेर काढून खोलीत पाणी मारायचा. पण आता बरेच दिवस झालं तोही शेडमध्ये आलाच नव्हता. म्हाताऱ्याचा हातपाय बंद पडल्यापासून धंदा तोच बघत होता. दारात बाजारातून खरेदी केलेली जनावरं, भल्या पहाटे उठून कामाला सुरुवात व्हायची. गळा सोडवल्यानंतर धुळाच्या धडपडीचा आवाज, त्यानंतर हाडकावर होणारे सत्तुराचे वार. उगवायच्या अगोदर मटणाची गाठोडी बांधून तयार व्हायची. म्हाताऱ्याला झोपच नसायची. रोजच हा वास त्याला नको वाटत होता. आजपर्यंत त्यानं निर्दयीपणे जनावरांच्या माना छाटल्या होत्या, गरिबीतलं पोट जाळण्यासाठी म्हणून. पण आज त्याला जीवाची किंमत कळत होती. शेडमध्ये आलेला पोरगा पळून गेला. बाजल्याच्या पायाजवळ ठेवलेला तांब्या उचलण्यासाठी म्हणून बाजल्यावर बसलेलं म्हातारं धडपडू लागलं. लांब असणारा तांब्या हाताला लागत नव्हता. जडावलेलं म्हाताऱ्याचं अंग उचलत नव्हतं. म्हातारा मनातून कावला, रागानं पुढे सरकला. तसा बाजल्यावरून धपकन खाली सापडला. अल्ला! म्हातारा कळवळला. पायाच्या घोट्याला झालेली जखम उचकटली, भळबळू लागली. पाण्याच्या उलीत बसला म्हातारा रडू लागला. मोठमोठ्यानं अल्लाला विनवू लागला, मला मौत दे म्हणून. पण एकाएकी तो गप्प झाला. त्याला वाटलं, अल्ला अशी कशी मौत देईल? त्यानं आपल्या पापपुण्याचा हिशोब केला असेल म्हणून तर असलं जगणं. पापपुण्याच्या विचारानं म्हातारा घाबरलाच. बसल्या बसल्या पापपुण्याचा तराजू तोलू लागला. त्याला पापच पाप दिसत होतं. त्यानं जीवाला कधी किंमतच दिली नाही, तर आता त्याला सारं आठवू लागलं. घरात दारिद्र्य, एक भाऊ एक बहीण, गावातल्या घरात धुनी भांडी करणारी आम्मी, गांजा पिऊन लाल बुंद झालेल्या डोळ्यांचा अब्बू. आम्मी जिथं काम करते तिथून अब्बू आधीच पैसे उचलून आणायचा. त्यातच गांजा, दारू, मटण आम्ही फुकट राबत राहायचे. दारू जास्त झाल्यावर अब्बूचा मार, हातातोंडाची गाठ पडणं मुश्किल. पोटासाठी मोठा बशीर इराणाच्या हॉटेलात कप बशा विसळत होता, तर अब्दुल एका खाटकाकडे काम करीत होता. त्यात कसं तरी खारं टाळणी. अब्बू दिवसभर गावभर फिरायचा, खोकत खोकत खोकत. त्याला दमा होता. संध्याकाळी घरी भांडणं. आम्ही कधीच त्याच्याशी भांडत नव्हती, पण भांडकुदळ बाप घरात धिंगाणा घालायचा. शेजारी पाजारीही या भांडणाला कावले होते. बापाच्या कटकटला वैतागून बशीर हॉटेलातच राहत होता. अब्दुलला बोकड सोलायला येत नव्हतं, पण सोललेल्या मटणाचं तुकडं तो सराईतपणे करायचा. दुकानात उभं राहिलं गिराईक वाट बघायचं सरसर चालणाऱ्या अब्दुलच्या हाताकडे बघत. कधी एकदा त्याच्या बोटाचा तुकडा पडतो याची, पण अब्दुलनं कधीच चूक केली नाही. तो बऱ्याच वेळा कोंबड्यांची मुंडकी सोडवायचा. रोज रोज त्रास देणाऱ्या अब्बूला अब्दुल वैतागला होता.
पण एके दिवशी आम्मीला रक्त उगळेपर्यंत मारणारा अब्बू रक्त ओकला. आम्मी वरडत होती, बशीर को बुलाव, बशीर को बुलाव. पण त्याला कुणी बोलावलं नाही. रिक्षात घालून अब्बूला दवाखान्यात नेलं. दवाखान्याच्या पायरीवरच अब्बूनं रक्ताची दुसरी गुळणी टाकली. डॉक्टर म्हणाला, लिव्हर खराब झालाय अल्कोहोलनं. डॉक्टर प्रयत्न करत होते. अम्मी अल्लाकडे दुआ मागत होती. अब्दुल अम्मीबर डोळ्यातलं खारं पाणी गाळीत होता. बशीर दवाखान्याकडे फिरकलाही नाही. दुसऱ्या दिवशी अम्मीनं डॉक्टरांचे पाय धरले. डॉक्टर, माझ्या नवऱ्याला वाचवा. मी तुमची एक पैही ठेवणार नाही. अम्मीच्या बोलण्यावर डॉक्टर काहीही बोलले नाहीत. अब्दुल अम्मीला बघत होता रडताना. नवऱ्याचा जाच सहन करूनही ती नवऱ्यावर किती प्रेम करत होती. कशासाठी ते तिलाच माहीत. अब्दुल्लाही अब्बू मरावा असं वाटत नव्हतं. अख्खा दिवस कुणी काही खाल्लं नाही. रात्री शाकिरानं आणलेला भात खात तिघजण दवाखान्याच्या रिकाम्या कोपऱ्यात बसले होते. एवढ्यात बाहेर आलेले डॉक्टर अम्मीपासून नजर चोरत होते. अम्मीनं खाणं बंद केलं. ती उठली, डॉक्टरकडे गेली. एकाएकी अम्मीचा हंबरडा काळीज हेलावून गेला. खाता भात तसा सोडून अब्दुल शाकिरा पळाली. अम्मी संग रडू लागली. अब्बूच्या शरीरात जीव राहिला नव्हता. बापाच्या मैतीवर बशीर आला. त्याच्या डोळ्यात कसलंही पाणी नाही, दुःख नाही. खरं तर अब्बूच्या मैतीवर रडण्यासारखं काही नव्हतं. अब्बूनं कधी प्रेमानं जवळच घेतलं नाही. उठता बसता तोंडात गाली. बशीर आता घराकडे येतच नव्हता. काम केलेला सगळा पैसा तो बाहेरच उडवू लागला. ओटावर मिशीचे ने गालावर दाढीचे केस उगवले होते. बशीरचा कुणी विचारच करत नव्हतं. अम्मी मात्र सारखं त्याचं नाव घ्यायची. बशीर पुतळ्याजवळच्या हॉटेलात कायम बसला असायचा. कुणी कुणी म्हणत होतं, बशीर हॉटेलवाल्या बाईच्या नादाला लागला आहे. एकदा दोनदा तो घरी आला होता. दारूनं झिंगलेला. तो मेलेल्या बापाला शिव्या देत होता. त्यानं आपल्या जिनगानीचं वाटोळं केलं असं म्हणत होता. तो 1-2 दिवसात अम्मीला भेटायचा. पण 9-10 दिवस झाले तो घरी आलाच नाही. अम्मी काळजी करू लागली. अब्दुल, बशीर को देख तो कहाँ है? क्या देखने का, पीकर घूम रहा होगा. पुढं त्याला आणखी सांगायचं होतं, पण त्यानं तोंड आवरलं. अम्मी सारखी कुरकुर करायला लागली. तेव्हा तो वैतागला. बशीर घराची कसलीच काळजी करत नव्हता. तरी अम्मी. वैतागलेला अब्दुल उठला. पायात चप्पल सरकवून निघाला. मनातून त्याला बशीर आणि अम्मीचा राग आला होता. तो सगळीकडे फिरला. जाताना पुतळ्याजवळच्या हॉटेलात बघितलं, पण तिथं कुणी नव्हतं. हॉटेलवाली बाईही नव्हती. तशी या हॉटेलात गर्दी नसायचीच. 4-2 टुकार पोरं हॉटेलवालीच्या नखऱ्याला बघत बसलेली असायची. ती एकटीच हॉटेल चालवत होती. हॉटेल कसलं, इथं फक्त चहा मिळत होता. राहत्या घराच्या पुढं पत्र उतरून 2 बाकडी टाकलेली. फिरून फिरून वैतागलेला अब्दुल माघारी फिरला. येताना सहज हॉटेला पुढून आला तर दारात बशीरची चप्पल. दरवाजा बंद होता. त्यानं नीट निहाळलं. तो पुढं सरकला. दरवाजा अर्धवट उघडा होता. त्यानं दरवाजा ढकलला. पार भिंतीला जाऊन आदळला. धाडकन. आतल्या अंधारात आकृती वळवळली. ती हॉटेलवाली बाई होती, भेदरलेली. पदरानं ऊर झाकण्याचा प्रयत्न केला होता, तरीही ते पुरतं झाकलं नव्हतं. ती भेदरल्या नजरेनं अब्दुलकडे बघत होती. एवढ्याच खाटेवर बसला तो. हो, त्यो बशीरच होता. अब्दुलच्या डोक्यात तिडीक उठली. बशीर खाली मान घालून बसला होता, अपराध्यासारखा. अब्दुल दारातून बाहेर आला. अस्वस्थ झालेला अब्दुल जोरात ओरडला, हरामी, उधर मार हो रही है तेरी वजह से, और तू इश्क मना रहा इधर इस रंडी के साथ. आ भारा. बाहेर आलेल्या बशीरच्या थोबाडात थाड थाड हाणत होता अब्दुल. जिंकलेला बशीर कसलाही प्रतिकार करीत नव्हता.
थोड्या वेळात अब्दुल कळवळला. त्यानं हात धरून त्याला घरी नेलं, अम्मीच्या समोर. बशीरला बघून अम्मी डोळ्यातून पाणी गाळत होती. आपण चुकलो, पोराकडे लक्ष दिलं नाही. तो जगत राहिला, कसाही जगत राहिला, दावं नसलेल्या जनावरासारखा. बशीर अम्मीला कधीच दोष देत नव्हता. मेलेल्या बापाला मात्र खूप शिव्या द्यायचा. ईद आली. मटणाचा व्यापार करणाऱ्या उस्मान शेठनं उचल दिली. अब्दुलनं खाटकाचं दुकान सोडलं. परगावी जाऊन मटण विकणाऱ्या पोरांना मटणाची गाठोडी बांधून द्यायची. गुरुवार शनिवार सोडला तर कत्तलखाना चालू असायचा. अब्दुल सरावानं जनावरांची मुंडकी सोडवायला शिकला. निर्दयी होऊन लहान असताना छपरातून चिमणीचं पिल्लू जमिनीवर पडलं होतं. मांसाचा गोळा, आवाजाविना चोच वासणारा. तांबड्या मुंग्याने तो गोळा घेरला होता. तो असहाय वळवळ करत होता. अब्दुलनं बघितली मुंग्याने चालवलेली त्याची लचके तोड. तो कळवळला. तो पिल्लाला बाजूला काढून लाल मुंग्यांचं थारोळ त्यानं जाळून टाकलं होतं तेव्हा. पण आता तडपडणाऱ्या जनावराची तडपड कधी बंद होते याची त्याला घाई लागलेली असायची. मटण वाहणारी गाडी दारात हॉर्न वाजवत उभी राहील. गडबड करायला हवी. तो जनावरं सोडण्यासाठी गडबड करायचा. उस्मान शेठनं त्याला जनावरं खरेदीसाठी नेणं सुरू केलं. म्हसवड, सांगोला, आणखी लांब लांब. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यावर्षी पाऊसच पडला नाही. कवा तरी 4 शिंतोडं पडलं. त्यावर आत्तापर्यंत निभावलं. आता मात्र सगळ्या विहिरींनी तळ गाठला. बऱ्याच विहिरी कोरड्या ठण. माणसाला प्यायला पाणी मिळेना. जनावरं तर दावणीला हिसड द्यायला लागली, तहान आणि भुकेनं व्याकुळ होऊन. हाडाची ढोपरं निघू लागली. काही जनावरं तर दावणीला मेली तडपडून. काहींनी जनावरं मोकळी सोडून दिली, कपाळाला टिळा लावून, डोळ्यातनं पाणी गाळत. काहींनी बाजारात नेली. कवडी मोल किमतीनं कसाबं जनावरं खरेदी करत होती. काही जणांनी तर जनावरं विकून पिशवीभर बाजार आणला, आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांच्या पोटाचं गरदाड भरण्यासाठी म्हणून. माणसं आभाळाकडं तोंड करून बसू लागली. उस्मान शेठच्या दारात 2 टेम्पो उभे होते. उन्हं वर आली तरी पोरं झोपली होती म्हणून शेठ चिडला होता. त्यो मोठ्यानं ओरडत होता. पोरं त्याच्या आवाजानं खडबडून जागी झाली. अरे उठो, बाजार जाना है, उठो, चलो तयार हो जाओ, अंग धोके, असं म्हणत शेठ पोरांना ढोसलत होता. टाकीच्या गार पाण्यानं अंगावर काटा उभा राहत होता. पोरं आपापलं अंग धुत होती, साबण लावून लावून. गार बंद पाणी, पण सुकावा देत होतं. शेठनं टँकर मागून टाकी भरली होती. बाजारात जनावरं, मरतुगडी रया गेलेली. हाताश चेहऱ्यानं मालक त्यांच्याजवळ बसलेला. बाजार हेड्याने आणि कसाबाने भरला होता. त्यांची दिवाळीच झाली होती. फुका पासरी मटणाचं ढीग मिळत होतं. गाड्या भरल्या जात होत्या. हताश झालेले शेतकरी जनावरांच्या करून ओरडण्यानं आतून फाटून निघत होते. दिवस मावळतीला चालला तसे आणखी दर पडायला लागले. उस्मान शेठनं खरेदी केलेली जनावरं धरून अब्दुल बसला होता. बाकीची पोरं शेठबरोबर फिरत होती. काही जण जनावरांच्या पाठीवरून हात फिरून माघारी निघाले. हेड्याने त्यांना घेरलं होतं. उन्हानं जीव भाजून निघत होता, तरीही शेठच्या चेहऱ्यावर आनंद तरंगत होता. आणलेली जनावरं टेम्पोत भरण्यासाठी लगबग सुरू झाली. त्या मरतुगड्या म्हशीला टेम्पोत घालण्यासाठी सारे जण झटत होते. म्हशीला स्वतः उठायचंही बळ नव्हतं. मरणाची वाट बघणारा तो जीव धडपडत होता. कोणी तिची शेपटी पिरगाळत होतं, तर कोणी ढोपरानं ढोसलत होतं. साऱ्याने जोर लावला, पण फाळक्यावरून चढताना ती खूर घसरून पडली. एक पाय कटकन मोडला. क्षीण आवाजात ती केविलवाणी रेकली. पण कसावाच्या गड्यांना त्याचं काही देणं घेणं नव्हतं. म्हशीच्या गळ्याला बांधलेला दोर पुढं ओढला जात होता. मागून 4-5 जण ढकलत होते. इतर जनावरं म्हशीकडे डोळं फाडून बघत होती. वेदनाने विव्हळणारा तो जीव घायकुतीला आला होता. यातून सुटण्यासाठी धडपडत होता.
पण साऱ्या पोरांनी जोर लावून म्हशीचा सांगाडा गाडीत भरला. सारी जनावरं मारू मारून आत भरली. गाडीचं फाळकं बंद झालं. पोरांच्या पोटात भुकेचा डोंब उसळला होता. गाडी हलली. इस्लामी खानावळीच्या समोर उभी राहिली. उस्मान शेठ आनंदात होता. पोरांना भरपेट बिर्याणी खाऊ घातली त्यानं. साऱ्यांची पोटं भरली. खच्चून भरली जनावरं मात्र दाटी वाटीनं उभी होती. अवघडून त्यांच्या गळ्याला बांधलेल्या दोऱ्या गाडीच्या टपाला बांधल्या होत्या. काही जनावरांची नरडी आवळली जात होती. गाडी चालू झाली. रस्त्यावरच्या खड्ड्यागणिक जनावरं हेलपाटत होती. त्या खड्ड्यात गाडी आपटली तशी जनावरं खाली कोलमडली. काही जनावरं पाय मोडलेल्या म्हशीच्या अंगावर कोसळली. ओझ्यानं दबल्या म्हशीला ओरडायलाही येत नव्हतं. काही जनावरांना फास लागला तर काही जनावर दुसऱ्याच्या अंगाखाली दाबली गेली. पण गाडीतल्या कुणीही तिकडं लक्ष दिलं नाही. काही जणांना तर पेंग आली होती. गाडी कत्तलखान्यात आली. आळसावलेल्या पोरांनी गाडीतून उड्या टाकल्या. गाडीतून जनावरं खाली उतरवणं त्यांच्या जीवावर आलं होतं. पण स्वतः शेठ समोर उभा होता. जनावरं खाली उतरत होती. ती पाय मोडलेली म्हैस मात्र मरून पडली होती. बोजानं तिला पाय खोडायलाही जागा मिळाली नव्हती. तोंडातून लाळेच्या थरच्या थर गाडीत सांडला होता. शेठला त्याचं काहीच वाटलं नाही. त्या म्हशीच्या पायाला धरत अब्दुल म्हणाला, शेठ, इसका क्या करेंगे? इतने दिन यहाँ क्या झक मारता है क्या? चमड़ी निकालो और फेंक दो नाली किनारे. शेठचे शब्द ऐकून पोरं कामाला लागली. एवढं काम झटपट करून आपापल्या घरी जाण्याची प्रत्येकाला घाई झाली होती. पोराने धूळ बाजूला ओढलं. रफिकनं 2 सुऱ्या एकमेकीवर घासल्या. रफिकचा हात सरसर चालत होता. रफिक, मर गई बेचारी दम घुटकर. रफिकनं चालणारा हात बंद केला. अब्दुल, हम सबको मरना है एक दिन, इस भैंस की तरह. रफिक म्हणाला, लेकिन हमारी मौत होगी ऐसी ऐसी. आवाजात आर्द्रता आली होती. पाप की वजह से. हातात रक्ताळलेली सुरी, पण मन गंभीर झाली. एवढ्यात एक जण म्हणाला, अरे डॉक्टर और इस धंधे में रोने का नहीं क्या? और रोएंगा तो धंधा कैसे करेगा? देखेंगे वक्त आने पर. अभी शेठ को देखो, बड़का तो गालियां देगा. शेठच्या काळजीनं सारे जण कामाला लागले. कातडीच्या खालचं मांस चरबी चिरल्याचा आवाज येत होता. कातडं काढला भला मोठा मांसाचा गोळा नाल्याच्या कडेला ढकलून दिला. मांसाचा कसला? अन्नानं मेलेल्या जनावराच्या हाडाचा सांगाडा होता तो. शाकिराच्या लग्नाला अब्दुलनं उस्मान शेठकडनं उचल घेतली. लग्न झालं. शेठचा धंदा वाढला होता. तो अब्दुलला जास्तच तुबलून घेऊ लागला. 100-200 हातावर टेकून बाकीचे पैसे कापून घेत होता. आम्ही आता धुण्या भांड्याला जात नव्हती. सगळ्या पोरांपेक्षा अब्दुल झटपट काम करायचा. तो आता जनावरांची मुंडकीही सोडवत होता. दगड झालेल्या मनाला पाप पुण्याची आता भीती नव्हती. फक्त समोर होतं कर्ज. ते फेडता फेडता ऊर फाटत होता. मोठा बशीर घरातूनच नव्हे तर गावातूनही निघून गेला. हॉटेलवाली बाई ही गायब झाली होती. पण त्याची कुणीही काळजी केली नाही. आम्हीनं पण. आठवड्यातले 4 दिवस काम असायचं. त्यात तो पडेल ते काम करायचा. आता तो गावोगावचे बाजार करू लागला. कामात दगदग होती, पण 4 पैसे सुटत होतं. 2-3 किलोचे पैसे अलगद सुटत होते. शेठही त्याकडं फारसं लक्ष देत नव्हता. उलट अब्दुल बाजार करायला लागल्यापासून त्याचा धंदा वाढला होता. मंगळवारचा दिवस होता. पहाटेपासून कामाची लगबग सुरू होती. कापायच्या जनावरांच्या खुणा शेठनं रात्रीच केल्या होत्या. पहाट झाली तशी शेठची ओरड सुरू झाली. पहाटेची नमाज अदा करून तो स्वच्छ पांढऱ्या धोट कपड्यात सूचना द्यायचा. कुणी कुणी तोंडावर पाणी मारलं, कुणी तसंच मुसऱ्या तोंडानं जनावराबरोबर झटू लागलं. दिवस उगवायच्या आत मटणाची गाठोडी बांधून तयार व्हायला हवी.
सकाळी 9-10 वाजता लोक मटणाची वाट बघत बसत्यात. बाजारात मागच्या उधाऱ्या गोळा होत्यात म्हणून सारी पोरं कामाला लागली होती. रफिकनं दुरीचा फासा बैलाच्या मागच्या 2 पायात अडकवला. ओढला. बैलाचं पाय आवळलं गेलं. लटपटणारा बैल तोल सांभाळण्यासाठी धडपडू लागला. दोर ओढला तसा धापकन जमिनीवर आपटला. भेदारलेला बैल पडल्या जागी धडपडायला लागला. घाबऱ्या घुबऱ्या दोघांनी त्याच्या अंगावर रेटा दिला. 4 पाय करकचून बांधलं. अंगावर बसलेल्या शिंगानं उडवण्याचा अपयशी प्रयत्न त्यानं केला. आता मात्र बैल असहाय्य होऊन पडून राहिला. डोळं मोठं करून नुसताच फुसकारत. रफिकनं 2 सुऱ्या एकमेकावर घासल्या. अब्दुलनं बैलाची शिंग दाबून धरली. डोक्यावर टोपी घालून रफिक तोंडातल्या तोंडात पुटपुटला. हाताच्या तळव्यावर बसेल एवढं पाणी घेऊन बैलाच्या तोंडात सोडलं. सुरी फिरली तशी रक्ताची चिळकांडी उडाली. लाल भडक. बैलाचं बांधलेलं धड जाग्यावरच धडधडू लागलं. मरणांतिक वेदनांनी बैलाच्या शरीरावर बसलेली पोरं दुसरी जनावरं कापण्यासाठी निघून गेली. मानेतनं ओघळणाऱ्या रक्ताच्या थारोळ्यात बैलाची धडधड शांत झाली. रडण्या भेकण्यासाठी उघडलेलं तोंड तसंच उघडं होतं. त्याला सोलण्यासाठी पोरांची लगबग सुरू झाली. रफिक काळजीपूर्वक कातडं सोलत होता. एकदा त्याच्याकडून कातड्याला सुरी लागून भोग पडलं. उस्मान शेठनं आई बहिणीवरून शिव्या दिल्या. माझी उचल टाकून चालता हो म्हणाला. रसिक उस्मान शेठच्या शिव्या गपगुमान ऐकत राहिला. शेठची उचल फेडण्या एवढे पैसे त्याच्याकडे नव्हते. फाटलेल्या कातड्याची रक्कम शेठनं पगारातनं वजा केली होती म्हणून आता तो काळजीपूर्वक कातडी काढीत होता. हाडकावर होणाऱ्या सत्तुराच्या वाराचा आवाज शांत वातावरणात घुमत होता. मटण वाहणारी गाडी दारात येऊन थांबली होती. शेठ आला पण तो आज ओरडला नाही. शांतपणे फिरत राहिला इकडून तिकडं. मटणाची गाठोडी बांधून झाल्यावर अब्दुलच्या हातावर 100ची नोट ठेवली. जाते वक्त नाश्ता करो म्हणाला. अब्दुलनं आज जळोलीसाठी 2 गाठोडी टाकली होती. गेल्या बाजारात मटण कमी पडलं होतं. गाठोडी गाडीत टाकल्यावर पोराने हातपाय तोंड धुतलं. अंघोळ माघारी आल्यावरच करणार होती ते. कितीही पाणी मारलं तरी अंग घाणच होतं. हिवाळ. चौकातल्या हॉटेलासमोर गाडी थांबली. चहा घेतला. चहाबरोबर बिस्किट. माघारी आल्याशिवाय जेवण मिळणार नव्हतं. गाडी वळण घेत पुढं धावत होती. दिवस उगवून वर आला होता. ऊन निबर होत होती. पळणाऱ्या गाडीत शांतता होती. शिंदेवाडी आली. गाडीला ब्रेक लागला. पोरगं उतरलं. त्याचं गाठोडं उतरल्यावर गाडी हलली. पुढच्या कोट्यात 2 पोरं उतरणार होती आणि शेवटी जळोलीत अब्दुल. दुकान लावायची जागा पार हागणदारीत होती. गावाबाहेरच्या वस्तीला लागून. तिथं संडासचे ढीगच्या ढीग पडलेले असायचे. ते खाण्यासाठी म्हणून डुकरांचे कळपच्या कळप. रोजच्या मटणाला सुकलेली कुत्री कळवण करीत होती. त्यांच्या घोलमाडीत सगळीकडे धुळीचा खकाना उडालेला असायचा. इथंच मटणाची गाठोडी टाकली जायची. बऱ्याच वेळा ती माणसाच्या हाग्यावरही टाकली जात. पण त्याचं कुणाला काहीच वाटत नव्हतं. ना खाणाऱ्याला ना विकणाऱ्याला. गर्दी बघून अब्दुल हात सरसर चालवायचा. हाताबरोबर तोंडही चालू असायचं. मटण कापायला तो खटकाच्या दुकानात शिकला होता. मांसाला चिकटलेलं चलबाट काढून फेकलं की कुत्र्यांचं खेंदाळणं सुरू व्हायचं. कुत्र्याच्या कालव्यानं घाबरून डुकरांची पळापळ. त्यांचं ओरडणं आणि माणसांचं ओरडणं एकमेकात मिसळून जायचं. एखादी म्हातारी अब्दुलवर खेकसत म्हणायची, अच्छा लगाओ, पिछली बार हड्डी ही लगाई थी, बुड्ढी को मारता है क्या, दांत नहीं. दादी इस बार जबान लगाता हूँ, दांत की जरूरत ही नहीं पड़ेगी. म्हातारी खुश व्हायची. मग ए अब्दुल, गेल्या खेपाला गुडसा दिला नव्हतास, आता 2 गुडसे टाक. म्हातारे गुडशासाठी रुसून बसतंय. गर्दीतला आवाज. हात बंद न करता अब्दुल उत्तर द्यायचा, अण्णा गेल्या वेळेस गुडसं संपलं होतं, आता ध्यान राखून तुमच्यासाठी ठेवलं आहे.
असं म्हणत एखादा गुडसा वजनापेक्षा जास्त टाकायचा. घेणारा भी खुश व्हायचा. अरे इसाक भाई, बहुत दिनों बाद आए हो, गोश्त खाना बंद किया क्या? अरे नहीं, हम तो गांव गए थे और बार बार गोश्त खाने को पैसा तो लगता है ना. अरे भाई, पैसा तो हम लगेच मांगते हैं क्या? बोलता बोलता अब्दुलचा हात चालू असायचा. काळजीपूर्वक काटा करण्याची गरज नव्हती. हाताला लागेल तेवढा मटणाचा तुकडा पाड्यात टाकला जायचा. खाटकाच्यात कामाला असताना एवढूसा तुकडाही काढावा लागायचा. खाटकाचं तराजूच्या काट्याकडे लक्ष असायचं. कधीतरी शेळी कापली म्हणजे तो अशीच उदारता दाखवायचा. एकदा तर खाटकानं शेळी आणली होती. अंगावर हाडकाला चिकटलेलं फक्त कातडच होतं. शेळीच्या पेकाटात मोठी जखम झालेली. कुत्र्याने घोलमाडली होती. तिच्या शरीराचं लचकच तोडलं होतं. शेळीनं हाय खाल्ली, अन्न पाणी सोडलं. औषध करून ही जखम सडत होती. तिच्यात आळ्या वळवळतेल्या, पांढऱ्या पांढऱ्या. अंगावरच्या केसात सुळं पडलेली. मरगाळलेली शेळी मरणाची वाट बघत होती निस्तेज डोळ्यानं. तिचा श्वासही नीट चालत नव्हता, नाकात भरल्या शेंबडामुळे. पहाटेच्या अंधारात खाटकानं तिचा गळा सोडवला. जखमेचा सडलेला भाग कापून फेकून दिला. पाण्यानं धुवून आकड्याला लावली. गिरायकाला बोलण्यात गुंतवून खाटीत काटा करत होता. ढळप्या मापानं गिरायक खुश होतं. खूप मोठा मोकड होता, रगीला आलेला. खाल्ल्यावर मला सांगा, म्हणत त्यानं ती शेळी संपवली होती. अब्दुलचं मन गाडीवर जळोलीच्या रस्त्यानं पळत होतं. मटणाची गाठोडी घेऊन पोरं कोट्यात उतरली याचं भानही त्याला नव्हतं. आज जळोलीत 2 गाठोडी घेतली होती. त्याच्या डोळ्यामोरं सगळ्या गिरायकांचे चेहरे फिरत होते. गाडी जळोलीच्या वेशीतून आत शिरली. अब्दुलनं हातपाय झटकून अंग रिकामं करण्याचा प्रयत्न केला. गाडी आता गावाच्या त्या टोकाला बाहेर पडेल. हागणदारीकडे त्याला माणसं दिसू लागली. त्याचं मन आनंदलं. आपण लवकरच रिकामं होऊ म्हणून. गाडीनं ब्रेक दाबला तसा तो गाडीतून उडी मारून खाली उतरला. तशी गर्दी त्याच्याजवळ सरकू लागली. अब्दुलनं मटण्याच्या गाठोड्याला हात घातला तसा आवाज आला. ए थांब, खाली काढू नकोस. अब्दुलनं मान वळवली तर सोनवणे अध्यक्ष. त्यानं बघितलं गिराईक नसणारी बरीच नव्हे सगळीच माणसं. सोनवणे अध्यक्ष इकडं कधीच फिरकत नव्हता, पण आज अब्दुलनं गाडीतलं गाठोडं खाली ढकललं आणि म्हणाला, अध्यक्ष, काय चुकलं काय गरीबाचं? चुकलं नाही, पण आजपासून इथं मटण टाकू नकोस. का? तुझ्या मटणामुळं आमची माणसं वस्ती बदनाम झाली आहे. अध्यक्ष, गरीबाच्या पोटाचा प्रश्न आहे, तो विनवणीच्या सुरात म्हणाला. अध्यक्ष, बघता काय, द्या दणक, म्हणत एक जण पुढं सरकला तसा गाडीचा ड्रायव्हर गाडी सोडून पळून गेला. अब्दुल जाम घाबरला. अध्यक्ष, माझ्याकडून काय चुकी झाली का? अरे परत तेच, आमच्या माणसांनी मटण खाणं बंद केलंय. का? आम्ही बुद्ध झालो आहोत. उचलती गाठोडी आणि चालता हो, चल. अध्यक्षांचं बोलणं पूर्ण होण्या अगोदरच कुणीतरी अब्दुलच्या तोंडावर ठोसा लावला. तुझी गाठोडी बघून आमच्या माणसांना भुरळ पडते, ठोसा लावणारा गुरगुरत बोलला. अध्यक्षानं त्याला आवरलं. आता इथून निघण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. गाडी आणि मटणाची गाठोडी जाग्यालाच टाकून तो निघाला. मारलेला ठोसा ठणकत होता. चेहरा सुजल्यासारखा झाला होता. इतके दिवस गुडसा जिभेसाठी गोड बोलणारी ही माणसं आज शिव्यांवर आली होती. शेठनं सकाळी पैसे दिले. त्यातून उरल्या पैशातून तिकीट काढलं. मनात वेगवेगळे विचार गर्दी करीत होते. शेठ काय म्हणेल रे? आपलं काय? धंदा बंद झाला तर? उस्मान शेठ रिकाम्या हाताने येणाऱ्या अब्दुलकडे बघत होता. हिशेब घ्यायला तो उतावीळ झाला होता. सारं मटण विकलं वाटतं, तो मनातल्या मनात म्हणत होता. जवळ येणारा अब्दुल मात्र डोळ्याला डोळा लावत नव्हता. क्या रे, तेरा चेहरा क्यों पडेला है?
कुछ लफडा हुआ गया. एवढ्यात शेठला अब्दुलच्या चेहऱ्यावर रक्ताळलेला डाग दिसला. त्याला संशय आला. कुर्डुवाडीची पोरंही मटण घेऊन येत होती. मटण विकण्यावर एक दोनदा कुरबुर झाली होती. तो उसळला. अरे बोल तो क्या झकमारी हुई. शेठ, जळोली में मटन विकेगा नहीं. आत्ता मात्र उस्मान शेठचा कुर्डुवाडीच्या पोरावरचा संशय वाढला आणि रागही. कौन बंद करता है हमारा धंधा. फाड़ देंगे केको. बोल बोल, किसने कहा धंधा बंद करो. है साले की खाल उतारूंगा. उस्मान शेठच्या चेहऱ्यावर राग लाल रंगानं उसळू लागला. बसलेला शेठ उठून चवताळू लागला. अरे बोल, किसने बोला. सोनवणे. सोनवणेचं नाव ऐकताच उस्मान शेठच्या चेहऱ्यावरचं जाळं गडद झालं. सोनवणे. हा, सोनवणे अध्यक्ष. ओ क्यों. सभी लोगों को लेकर आया था. लोग भी कहते थे हमने गोश्त खाना बंद किया ऐसा. क्यों. वो सब बुद्ध हो गए हैं. आता मात्र उस्मान शेठच्या डोळ्यातील रागाचा वनवा विझू लागला. गिऱ्हाईकानंच मटण खाणं सोडलं, शिवाय सोनवलेला अडवं चालून भागणार नव्हतं. सारा तालुका त्याला वचकून होता. अब्दुलच एवढ्या मारावर कसा आला याचं त्याला आश्चर्य वाटू लागलं. उस्मान शेठचा एक एक धंदा बसत चालला. दारातल्या जनावरांची संख्या कमी झाली. कामाला येणारी 2 पोरंही कमी झाली. त्यानं खूप कमावलं होतं. त्यानं कधीही जनावरं कापली नाहीत. सारं पोरांकडून करून घेतलं. म्हसवडच्या बाजारात उस्मान शेठ गेला होता. 2-3च जनावरं खरेदी केली. संध्याकाळची वेळ. घराच्या आठवणीनं गाडीतली जनावरं ओरडत होती. उस्मान शेठ घराच्या ओढीनं निघाला. अंधाराची कादळी गडद होत होती. उस्मान शेठ वाटेवर डोळं पसरत निघाला होता. कलप करून रंगवलेली काळी कुळकुळीत दाढी, अंगावर पांढऱ्या शुभ्र रंगाचा सदरा पायजमा. गाडी रस्त्यावरनं निघालेली. समोरून आलेल्या एसटीच्या उजेडानं डोळे दिपले. परत काहीच दिसलं नाही शेठला. कारण शेठ गाडीत मरून पडला होता. रक्तबंबाळ. ड्रायव्हर विवळत होता. गाडीचा पत्रा सरळ पोटातच घुसला. उस्मान शेठच्या उचकटलेली कवटी डोक्यालाच लटकत होती. गाडी रस्त्याकडेच्या झाडावर आदळली होती. शेठ दारात कापायला आणलेल्या जनावरांच्या तोंडात पाणी टाकायला सांगायचा, पण शेठ तसाच मेला कोरड्या घशानं. त्याला पाय खोडायलाही जागा मिळाली नाही. सांगोल्यावरनं आणलेल्या म्हशीसारखी. शेठ मेल्यावर त्याचा धंदा बंद पडला. धंद्यातली पोरं परत कामासाठी वन वन फिरू लागली. कुणी हमालीला गेलं, कुणी गौंड्याच्या हाताखाली. अब्दुलनं स्वतःचं दुकान टाकलं. हाताखाली 4-2 पोरं घेऊन धंद्यात त्याचा जम बसला. पैसा आला. स्वतःचं लग्न केलं. अम्मी आता घरातच बसून होती. तिच्या हातापायाचा गळाटा झालेला. दिवस पालटत गेले. त्या दिवशी कुठलाच बाजार नव्हता. त्यानं कापायला आणलेल्या जनावरावरनं नजर फिरवली. काळी रात्र आडोशाला बसल्या किरकिऱ्या किरकिरू लागल्या. अब्दुलचा बंगला खूप मोठा. गाव पोटात गाठ धरून होतं. त्यात मुसलमान गडी. कुठंतरी मिरवणुकीवरनं वाद उसळलेला. साऱ्या महाराष्ट्रात तंग वातावरण म्हणून अब्दुलचा बाजार बंद होता. 7-8चा सुमार. कुत्र्यांच्या मोठमोठ्यानं भुंकण्याचा आवाज. त्याचं लक्ष नव्हतं. हे नेहमीचंच, पण माणसांच्या आरोळ्यांचा आवाज त्याच्याच घराकडे येत होता. अब्दुल दुसऱ्या मजल्यावर जाऊन पाहू लागला तर हातात दगड आणि झेंडे, तोंडात कसल्या तरी घोषणा, अस्पष्ट घोषणा गडद होत चालल्या. अब्दुल सरळ स्वभावाचा. कधी कुणाशी वैर नाही काय नाही. जाणाऱ्या येणाऱ्यांना राम राम घालणारा. पण थोडा घाबरला. हा लोंडा आपल्या घरावर कशासाठी. एवढ्यात पत्र्याचा दरवाजा धडाधडा वाजू लागला. आई मायवरनं दिलेल्या शिव्यांचा आवाज. अब्दुलची बायको आई भेदरल्या हरिणीगत जमिनीला टेकलेल्या.
धडधडणाऱ्या छातीनं अब्दुल पुढे गेला. दार उघडलं तसा लोंडा आत शिरला. मोठमोठ्यानं आरोळ्या ठोकत कोणीतरी अब्दुलला लाताडून खाली पाडला. दनादन दणके बसत होते. साल्या, गाई कापतो म्हणत त्याला मारत होते. जनावरांसाठी आणलेल्या कडब्याच्या गंजीनं पेट घेतला. जनावरं जीव खाऊन ओरडू लागली. काही जनावरं घोळक्यानं सोडून दिली. सगळीकडं उन्माद. भुईवर पडल्या अब्दुलला काहीच सुचेना. रोज गोड बोलणारी माणसं अनोळख्यासारखी लाता घालत होती. पेटवून द्या साल्याला म्हणत होती. लहान लेकराने आकांत मांडला. जनावरांच्या ओरडण्याचा आवाज, धाड धाड गोळी चालवल्याचा आवाज. सारी गर्दी जाग्याला थांबली. मागे सरा, काय बी म्हणून भांडणाची खुमखुमी गरीबापुढे जाऊ नका, नाही तर गोळ्या घालणे एकेकाला. कोणाचा तरी खणखणीत आवाज. सगळा उन्माद मावळल्यासारखा. हरी पाटील मोठ्यानं ओरडत होता. सारी गर्दी पांगली. पेटलेल्या कडब्याच्या गंजीवर रावसाब पाणी ओतत होता. हरी पाटलानं अब्दुलला उठवला. अब्दुलच्या डोळ्यात पाणी. नाना नाना, तुमच्यामुळे वाचलो. हरी पाटलाच्या पायावर वाकणार एवढ्यात पाटलानं त्याला वरच्यावर उचललं. अब्दुल भाई, तुझी चूक नाही. या गर्दीला न साऱ्या गावाला माहीत आहे तू काय करतो. पण काही जणांच्या पोटातलं दुखणं हट्टावर आलंय. घाबरू नको बाबा. हा लोंडा म्हणजे गाव नव्हं. तुझा बंगला लोकांच्या उरात खुपतोय. तेव्हापासनं अब्दुलनं धंदा थोडा कमी केला, पण पैसा मिळत होता. अब्दुलनं दिवस रात्र कष्ट करून हे कमावलं. पण आता त्यालाच त्याचं मन छळू लागलं होतं. सुना नातवंड बंगल्यातल्या कूलरच्या हवेत झोपत होते. कष्टानं रापून थकलेल्या खंगलेल्या म्हाताऱ्याला अंग भाजून काढणाऱ्या चुरवानात टाकलं होतं. म्हाताऱ्याच्या डोळ्यावरनं कितीतरी वर्ष सरली. बाजेखालचं पाणी सुकून गेलं होतं. घशाला कोरड पडली होती. म्हाताऱ्यानं डोळ्यातलं पाणी पुसत दारात बघितलं तर कोणीतरी मटण घातलेल्या भाताचा थाळा आणून ठेवला होता. पण त्याचं मन त्या थाळ्यावर गेलं नाही. आपण एवढं भोगलं, पण आता मरणाची वाट बघणारी लेक, सून, नातवंड आपल्या त्रासानं वैतागलेली. आज तर सुनेनं शिव्या दिल्या. त्याला तो बैल दिसू लागला. कुण्या शेतकऱ्यानं म्हातारा झाला म्हणून विकलेला. गाडीच्या ओझ्यानं कधीतरी त्याचं शिंग मोडलेलं. शेतात राबून राबून त्याच्या खांद्याला जखम झालेली. त्यात बचबच आळ्या. जखमेतून वाहणारी घाण. आठवत गेला तसा तो कळवळला त्यो. आपलंही तसंच. एका अंगाला लकवा भरला. साखरेनं अंगावर जखमा केल्या. त्या बैलाच्या खांद्यासारख्या वळवळणाऱ्या जखमा. पाय सुजून बंब झाले होते. खाल्लेलं पोटात थांबतच नव्हतं. पिवळ्या अंगानं बाहेर पडत होतं. त्याला वाटलं जनावरांनी कधी दगा दिला नाही दिला. ती मरत राहिली आपल्यासाठी निस्वार्थीपणे. माणसं मात्र दगाबाज, कोल्ह्यासारखी, संधी साधू. हिरवा, पिवळा, निळा, काळा, लाल वाटेल त्या रंगाचा झेंडा घेऊन फिरणारी माणसं. अब्दुल अल्लाचं स्मरण करू लागला. अल्लानं आता आपल्याला उचलावं आपल्याला. पण दुसऱ्या क्षणी तो काळवंडला. अल्ला आपल्या पाप पुण्याचा हिशोब सांगेल तेव्हा, जीवाची किंमत विचारेल तेव्हा मस्जिदीतल्या अजानचा आवाज गावभर पसरत होता. तो ऐकत ऐकत अब्दुलनं डोळे मिटवून घेतले शांतपणे. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात.
फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.